शहरांचा गणागौडणीचे राऊंड झाले। दोन्ही शहरांच्या गणागौडणीचे राऊंड झाले आणि दुय्यमच्या प्रोग्रामला सुरुवात। रीतिरिवाजानुसार मान्यवर साहेब, आदरणीय, वंदनीय, पूजनीय आमचे गुरुवर्य महाराज शाहीर यादवरावजी कानोलकर यांच्यावरती रीतिरिवाजानुसार प्रश्नाची विचारणा केली होती। माझ्या मायबाप हो, पुनर्जन्म 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 आणि जर कदाचित माझा पुनर्जन्म होत असेल आणि तो जर कदाचित एखादा पशुमध्ये होत असेल तर त्या नंदाच्या गायीत राहील रे। कानोलकर साहेब, माझे शब्द कदाचित तुमच्या कानावरती पडले नसतील, डिस्टन्स फार दूर होता ना, आणि त्याच्यामुळे कदाचित माझा जन्म कदाचित एखादा पशु म्हणून होत असेल तर त्या नंदाच्या गायीत राहील। माझा जन्म कदाचित एखादा दगड म्हणून होत असेल तर त्या गोवर्धन पर्वतावरचा दगड म्हणून राहील, आणि माझा जन्म कदाचित एखादा पक्षी म्हणून होत असेल तर त्या कडंब वृक्षावर विहार करणाऱ्या पक्षाप्रमाणे माझा जीवन व्यतीत व्हायला पाहिजे असे आशय मनात बाळगणारा कोणता कृष्ण भक्त होता? असा कोणता कृष्ण भक्त होता? तर मान्यवर साहेब आले, आमचे आदरणीय, वंदनीय, गुरुतुल्य महाराज आले आणि म्हणतात तो कृष्ण भक्त म्हणजे विमलार्जुन नावाचा वृक्ष। विमलार्जुन नावाचा वृक्ष पहा माझ्या माय बाप हो, वृक्ष म्हणजे झाड। तो वृक्षही कृष्णाचा भक्त झाला होता ना, त्या वृक्षाला वाचा फुटली होती। वाह रे वाह, कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही। अरे वाह, कानोलकरजी कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही। अशी मूर्ती कोणत्याही देवाची असो ती पाण्यामध्ये जळणार नाही, ती पाण्यामध्ये जळणार नाही। अशी विज्ञान श्राप की वरदान, हे विज्ञान श्राप की वरदान हे समजल्याशिवाय माणसाच्या जीवनाचं प्रगतीचं पाऊल कधी पुढे पडणार नाही। माणसाचं प्रगतीचं पाऊल कधीही पुढे पडणार नाही। आणि वनस्पती विमलार्जुन नावाचा वृक्ष, वाह रे वाह, मस्त काम आहे। असं नाही होत, खेलने के लिए हर तरह से ये कैट चाहिए। ओ मेरे परवरदिगार गुरुवर्य महाराज, खेलने के लिए हर तरह से ये कैच चाहिए। अजी गेंद जब ठोकना हो तो एक नया कैच चाहिए। चौका हो या छक्का वो कोहली जैसा शॉट चाहिए, और शहरी करना है तो टीट फॉर टैट चाहिए। बाप दाखव नाही तो श्राद्ध कर, जुळवा जुळव तरी करताना थोडं तारतम्य बाळगायचा प्रयत्न करा हो। मी आशा बाळगली होती एवढा मोठा ज्ञानाचा सागर, ह्या ज्ञानाच्या सागराकडून थोडा तरी ज्ञान संपादन करावं ह्या आशेने मी इथपर्यंत आलो। पण काय हो महाराज, ओ काकाजी, काकाजी तुमच्या ज्ञानाच्या दप्तर तर मला भरपूर भरलेला दिसते, तर त्याला खोला ना थोडा, तर दप्तर थोडं दप्तराची चैन खोला ना वरची, दप्तराची चैन खोला ना। असं नाही होणार हो, असं नाही होणार। अपने हाथों में अपना चेहरा नजर नहीं आता, अपने हाथों में अपना चेहरा नजर नहीं आता। अजी जुल्म करना आदत तुम्हारी, ये जुल्म सहना नहीं आता। जुल्म करना आदत तुम्हारी, ये जुल्म सहना नहीं आता। महाराज के कोने में मशहूर नाम तुम्हारा किसका? यादवरावजी कानोलकर। अरे 5 वर्षाचा असो, 10 वर्षाचा असो, जवान असो, बुड्ढा असो, सगळ्याच्या ओठावरती आज यादवरावजी गौरी शंकर भाऊ कानोलकर साहेब यांचं नाव गाजते। इथेही येता बरोबर ठेकेदार साहेबांनी अलाउन्स केलं होतं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गाजते असे नामविख्यात शाहीर यादवरावजी कानोलकर। तर महाराज के कोने में मशहूर नाम तुम्हारा। शाहीर साहेब, सवाल देना आता मगर जवाब देना नहीं आता। सवाल देना आता मगर जवाब देना नहीं आता। काही हरकत नाही, प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर हिरानी पसतो मातीत। प्रयत्नार्थी परमेश्वर हिरानी पसतो मातीत। कदाचित तुमच्या कानावर पडलं नसेल, पण कदाचित होऊ शकते समोर अजून आपली भरपूर काही वाटचाल चालणार आहे।
काकाजी याच्यानंतर आपली भरपूर काही वाटचाल चालणार आहे. तुमच्या माहिती करता माझे एक शब्द तुमच्या डायरीवरती लिहून ठेवा, कारण की माझा उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत माझा डाव तुमच्यावरती हाच राहणार आहे, हाच राहणार आहे. ऐका माझा दुय्यमी गाणं काय म्हणते. अरे पांडे जी का बेटा हो, अरे पांडे जी का बेटा हो, चुम्मा दीपक के लेता हो, पांडे जी का बेटा हो, चुम्मा दीपक के लेता हो, पांडे जी का बेटा हो, पांडे जगमगाते सितारे सोम नहीं होते। क्या बात है? ओ मेरे परवरदिगार, हर जगमगाते सितारे सोम नहीं होते। ये ऊंची इमारतों के हर शहर रोम नहीं होते। नहीं होते। ऊंची इमारतों के हर शहर रोम नहीं होते। हमने भी माना हर पत्थर दिल मोम नहीं होते और किताबों के हर अक्षर ओम नहीं होते। नहीं होती। किताबों के हर अक्षर ओम नहीं होते। प्रत्येकाचं अक्षर ओम झालं असतं तर काय नाही झालं असतं। 12 खडी पूर्ण अक्षर शोधून पाहाल पण ओम शब्द दिसत नाही। पण या ओमाची महत्वाकांक्षा जरा वेगळीच आहे आणि म्हणून काय म्हणतो आहे जरा लक्षपूर्वक ऐका। ओ अरे आत्माच्या संगतीन ज्ञानाची गोडी महानव
तरक्की की बात है दोस्तों। क्या बात है? मूर्खता हर तरक्की की बात है दोस्तों। ये दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों। दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों। सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों। सलाह मूर्खों की अरे मौत का वादा है दोस्तों। और संसार में कहीं मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों। क्या बात है? संगत करावी ती कुणाची, संगत करावी ती कुणाची. माणसानं माणसासवे माणसासारखे कार्य केले पाहिजे, तोच खरा माणुसकीचा धर्म. मानवतेचा उपासक तू भर ज्ञानाची जोडी. आणि म्हणून म्हणतो आहे कदर होईल तत्वानी तत्वानी तत्वानी. ओ कानोलकरजी अरे ज्ञानाच्या अखाड्यात अरे ज्ञानाच्या अखाड्यात करचाई रे मरदाने. ज्ञानाच्या अखाड्यात करचाई रे मरदाने. आला जन्माचा दर आला जन्माचा ज्ञानीवंताला दारिद्र्य नको श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. ज्ञानीवंताला दारिद्र्य नको श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. आणि खुर्ची त्याच्या मागे धावते जागा मोकळी मानाची. ज्ञानीवंताला दारिद्र्य नको श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. खुर्ची त्याच्या मागे धावते आणि जागा मोकळी मानाची. विवेकवाणी जनहिताची विवेकवाणी जनहिताची आस नको त्या धनाची. विवेकवाणी जनहिताची आस नको त्या धनाची. मग मिळते सिंहासन आदर्शाचा आणि होते पूजा विद्वानाची. मग होते पूजा विद्वानाची. माणसाच्या विद्वत्तेवर सर्व काही असते. धन काय हो? धन आज आहे ना उद्या नाही. धनाची कोणी आशा करू नये. धनाची नाही. कर्म करा नंतर फळाची आशा. कर्म करा नंतर फळाची आशा. आणि म्हणून काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका.
वाले का। अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती, अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती। आज ये गरीबों का खून पीने वाले की कभी कीमत नहीं होती। अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती, ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती। वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुर्बत पर। कानोलकर जी, वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुर्बत पर। मौत से मरने वाले की कभी कीमत नहीं होती, नहीं होती। मौत से मरने वाले की कभी कीमत नहीं होती। ढोरा डुकर मेले ढोरा डुकराची तेरवी कोणी करता नाही पाहिलं का? नाही. तेरवी होते त्या माणसाची, का होते तेरवी? त्याची कर्तबगारी, त्याचे गुणवत्ता आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणून. ढोरा डुकराची नाही होत. आणि म्हणून काय म्हणतो आहे, एखादा ब्राह्मण समाजाची हत्या होताना पाहिलं का? ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीची, ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीची हत्या होताना पाहिलं का? नाही. बलिदान देते आमच्या बहुजन समाजाचा, मेवा खाते तो मनुवादी, मेवा खाते तो मनुवादी. आणि म्हणून म्हणतोय, अरे आता तरी 85% बहुजनांनो, आता तरी डोळे उघडा हो, आता तरी डोळे उघडा. 85% तो 15% तरी आरक्षण मागते, उच्चवर्णीय आरक्षण. आणि आमचा बहुजन, अरे वा तुमची मानसिकता मस्त. कोटीचे कोट झाला ना, कोटीचे. इकडे जालंधराची पत्नी म्हणते ना शंखचूडाची म्हणते, खरी कोणाची सांगून पाहिजे बरं? वृंदमाला इकडे शंखचूडाची पत्नी म्हणते आणि जालंधराची पत्नी म्हणते, खरी काय? विष्णू, आता सांगायला गेलो तर भरपूर काही आहे, सांगायला गेलो भरपूर आहे. पण वृंदमालेला जेव्हा इकडे शंखचूडाची पत्नी सांगते, जालंधराची पत्नी सांगते, काय असेल? पचमेळीला जाऊन पाहा, पचमेळीला जाऊन पहा. पचमेळीच्या पायरीवरती लिहिलं आहे, शिव इज नॉट अ गॉड ओनली फॉर दी ॲटमॉस्फिअर. शिव इज नॉट दी गॉड ओनली फॉर दी ॲटमॉस्फिअर. तुम्ही जाऊ ना पचमेळीला, ह्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला चांगला असेल, ह्या गोष्टीचा अभ्यास चांगला असेल. शिव हा भगवान नाही, हा फक्त वातावरण आहे. अरे देव पूजने की चीज नहीं, खोजने की चीज है. देव पूजने की चीज नहीं, ये खोजने की चीज है. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही, ती डोळस बुद्धीने करायला पाहिजे. आणि म्हणून काय म्हणतो है, गंगा छोट्यात तरंगत्या शंकर रहानी, शंकर रहानी, शंकर रहानी. म्हणून कानोलकर साहेब, अजित नाहत्या
रह गए। क्या बात है? वो झड़ गए फूल हजारों मगर काटे रह गए। अजी राजा महाराजा चले गए ऐसे चाटे फाटे रह गए। राजा महाराजा चले गए कहीं चाटे फाटे रह गए। बड़े बड़े चल बसे, बड़े बड़े चल बसे, किसी का अंत नहीं लगा और उनमें से बचकर कहीं उल्लू के पट्टे रह गए। अरे वाह! उनमें से बचकर कहीं उल्लू के पट्टे रह गए। का समजतो नाही तर साहेब म्हणतील म्हणे उल्लू के पट्टे नाही हो, एवढी मानसिकता खराब नाही आमची, एवढ्या लवकर मानसिकता नाही। आम्ही गुरुवर्य मानतो तुम्हाला आणि टाकून बोलणार अजिबात नाही। का बोलतो असं मी? माय बाप हो, इकडे आदिवासीचा मोर्चा निघते, आदिवासीचा मोर्चा निघते, आदिवासीचे त्या गोवारी समाजाचे कितीतरी लोक मृत्युमुखी पडले। त्यांच्या बलिदानाचा प्रतीक म्हणून फक्त एक पूल बांधून देते नाता मांडून चालासाठी। आदिवासीचा गोवारी हत्याकांड घडते तर त्याच्या नावाचा फक्त पूल बांधून देते आणि यायचं मेवा मिठाई खावायला भेटते नाही, यायले मेवा मिठाई खावायला भेटते। आणि म्हणून एखादा ब्राह्मण समाजाचा कधी मोर्चात मरताना दिसला का? नाही दिसला का? मरते तो फक्त आमचा बहुजन। आणि म्हणून काय म्हणतो आहे लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबाप। माझ्यावरती प्रश्न टाकला होता। मान्यवर साहेब म्हणतायत मी कृष्ण भक्त विचारलो तर हे मला कृष्ण भक्तीने विचारतात, अशी कोणती कृष्ण भक्ती नाही। मान्यवर साहेब सगळ्याचं नाव ठावठावर गाजतेच्या बाईचं नाव, जिनं एक जहराचा प्याला अमृतासारखा प्राशन करून टाकला तरी पण मरण आलं नाही। जेव्हा म्हणलं त्या वेळेस भक्ती केली, त्यावेळेस ज्या वेळेस आराधना केली त्या वेळेस कृष्णाला त्या ठिकाणी प्रकट केलं। ती म्हणजे एकमेव मीराबाई, ती एकमेव म्हणजे मीराबाई। हा तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर। आणि जर काही खोटं नाटक असेल कदाचित तर शेवटी ज्ञानाचा सागर मोठा आहे तुमचा, ज्ञानाचा सागर मोठा आहे। समुद्रातून 4-2 लोटे पाणी काढलं समुद्राची पातळी कमी होईल का? मी तर ज्ञान संपादनच करण्यासाठी आलो, मी आपला ज्ञान सांगण्यासाठी काहीच नाही आलो, मी आपला ज्ञान सांगण्यासाठी काहीच नाही आलो। गुरुवर्य महाराज मी तुमच्याकडून ज्ञान संपादन करण्यासाठी आलो। आज पूर्ण दिवसभर मी तुमच्याच ज्ञानाचं संपादन करणार आहे। ऐका काय म्हणतो आहे ते। आता थांबा, गुरुवर्य महाराजाची जर उपाधी दिली तर गुरुवर्य महाराज द्रोणाचार्यासारखा अंगठा नको मागजा। गुरुवर्य महाराज मग चेहरा पाहू द्या गुरुवर्य महाराजाचा। गुरुवर्य महाराज अंगठा नको मागजा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी देईल, पण अंगठा सोडून सगळ्या गोष्टी मागाल तर चालेल, अंगठा सोडून सगळ्या गोष्टी देईल। ऐका काय म्हणतो। कंपनीतून एखादा प्रॉडक्ट तयार होते तो कंपनीचा मालक आपल्या मालाची किंमत लिहून ठेवते आणि आम्ही आमच्या माल उगवतो, मेहनत करतो, दिवस रात्र घाम काढतो आणि आमच्या मालाची किंमत तो चोर लूटचा लफंगा ठरवते। अरे वा रे वा तुमची मानसिकता। आणि म्हणून आता तरी शेतकरी बांधवांनो जागृत व्हा, आता तरी जागृत व्हा। ईट का जवाब पत्थर से देना हमें भी आता है, ईट का जवाब पत्थर से देना हमें भी आता है। तसं देत नाही तर पाहू आम्ही।
निशानी 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 का का असं करे रस का ताऊस वो पैरों पर देखो क्या बात करे रस का ताऊस वो पैरों पर देखो सवारो इसे नहीं तो वापस में फेंको सवारो इसे नहीं तो वापस में फेंको बड़ी मुमतहीन बात कब तक सुनोगे जी बड़ी मुमतहीन बात कब तक सुनोगे आजमाना है तो पहले रास्ता तो रोको आजमाना है तो पहले रास्ता तो रोको मान्यवर साहेब दावानुसार प्रश्नाची विचारणा करतो दावानुसार प्रश्नाची विचारणा करतो विचारणा एवढीच जगात अशी एकमेव बँक आहे जगात अशी एकमेव बँक आहे ज्या काही बात आपल्या डोळ्यासमोर दिसल्या आजपर्यंत बँका त्या बँका सर्वसामान्य बँका जर खातेदाराला अकाउंट जर ओपन करायचं असेल त्या खातेदाराला बँकेमध्ये 500 रुपये तरी डिपॉझिट करावे लागतात 500 रुपये तरी डिपॉझिट करावे लागतात परंतु जगात अशी एकमेव बँक आहे की ती बँक त्या खातेदाराला उलट 68,400 रुपये त्याच्या खात्यात टाकते ती बँक 68,400 रुपये त्याच्या खात्यात टाकते खातेदाराचा काम एवढाच असतो बँकेचा जेवढा टायमिंग असतो त्या टायमिंग मध्ये त्या खातेदाराला ते पैसे विड्रॉल करून जेवढे पैसे खर्च करायचे तेवढे करायचे आणि बँकचा बंद होण्याचा टायमिंग झाला तर उर्वरित जी काही रक्कम आहे खर्च केलेली वजा जी काही रक्कम आहे ती रक्कम संध्याकाळ झाली बँक बंद व्हायचा टायमिंग झाला की ती रक्कम जमा होते ती जगात कोणती बँक आहे ते सांगा फक्त ऍक्सिस बँक नाही भरपूर लोक ऍक्सिस बँक सांगते मी विचारतो भरपूर लोक मला ऍक्सिस बँक सांगते ऍक्सिस बँकेत मी नाही पाहिलं 68,400 रुपये खातेदाराला देताना व्याज नाही विचारत मी काय म्हणतात त्याला कर्ज नाही विचारत ते खातेदाराला स्वतःहून देते बँक जा ऐश कर म्हणून सनेरी ती बँक कोणती ती बँक कोणती एवढं सांगायचं आहे आणि म्हणून काय म्हणतो आहे अमरमदास तुर्याची निचहनी 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 ओ कानोलकरजी अजित ने हन्नाच्या काळात कराचाई रे वरदानी नहनाच्या काळात कराचाई रे वरदानी